सीएम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। देवांग गोष्टी समाज पुणे यांच्या वतीनं भव्य वधूवर परिचय मेळावा तसेच विविध पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं। तसेच भव्य रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून सर्वच समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि भव्य वधूवर मेळावा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। देवांग गोष्टी समाज पुणे व पिंपरी चिंचवड परिसर आयोजित भव्य वधूवर परिचय मेळावा तसेच भव्य मोफत आरोग्य शिबिर 25 डिसेंबर बुधवारी थाटामाटात संपन्न झाला। हा मेळावा प्रथमच गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याकरता पुणे मेटाग्राफ ग्रुपचे सन्माननीय अशोकभाई मुसळे, भूषण मुसळे, एसर ग्रुपचे संचालक अमित कोष्टी यांचे बहुमूल सहकार्य लाभले। सदर मेळाव्यामध्ये प्रथम सकाळी 9 वाजता मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश नाना सातपुते, इचलकरंजी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, देवांग कोष्टी समाज पुण्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्हारराव ढोले, विश्वस्त दत्तात्रय ढगे, अरुणराव वरोडे, इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष उदयराव बुगड, चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष संजयदादा कांबळे, मुंबईचे उद्योजक विजयराव टकले, डॉक्टर सुरेश लाटणे, डॉक्टर उदगीर नरेश, डॉक्टर नितीन दुमने, डॉक्टर विक्रम बुचडे, डॉक्टर कांचन गोडसे, डॉक्टर पाटील, डॉक्टर कुंभार या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यामध्ये मुख्यतः HbA1c तपासणी, मोफत डोळे तपासणी, HV देसाई यांच्या दवाखान्यात मोफत मोतबिंदूचे ऑपरेशन, मोफत चष्मे वाटप, हिंद लॅब यांच्याकडून 150हून अधिक लोकांचे रक्त तपासणी व हेल्थ पोर्ट देण्यात आले। पिंपरी सिरोलॉजिकल संस्थेकडून अत्यावश्यक सेवेसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देण्यात आली होती। त्याचप्रमाणे सदर आरोग्य शिबिरामध्ये अनेक समाज बांधवांनी रक्तदान केले। सदर आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर दिवसभर सुरू होते। पुरस्कार वितरण समारंभ सकाळी सुरू करण्यात आला। प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश आरती, चौंडेश्वरी देवी फोटो पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले। यामध्ये आजचा हा 42वा वधूवर परिचय मेळावा जो आहे की जो आम्ही नवीन विश्वस्तांनी गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे। लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत आणि लोक सगळे खुश आहेत। यापूर्वी जे काही वधूवरांची नोंदणी झाली त्यापेक्षा खूप जास्त वधूवरांची नोंदणी झालेली आहे। पूर्वी 1000 रुपये फी होती नोंदणी फी, ती निम्म्याने कमी करून 500 रुपये केली आणि पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये स्वारगेटच्या जवळ जाण्याच्या सोयीच्या ठिकाणी हा भव्य दिव्य मेळावा होत आहे आणि खरोखर मला सांगायला आनंद वाटतो की या वधूवर मेळाव्याला वधूवरांनी पालकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचंच स्वरूप या ठिकाणी भव्य दिव्य दिसत आहे। तर यासाठी आमचे जे काही कार्यकर्ते आहे, विश्वस्त आहे आणि पदाधिकारी आहेत त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळेच इतका सुंदर असा वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे। याचा मला सार्थ अभिमान वाटतो। धन्यवाद। देवांग गोष्टी समाज आयोजित 42वा भव्य वधूवर मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही एक गेले सातत्यानं 42वा वर्ष हा वधूवर मेळावा साजरा करत आहे। त्याची संकल्पना मांडत असताना मी माझ्या समाजातील ज्येष्ठ, वरिष्ठ, माझ्यापेक्षा वयानं मोठे असलेले, माझ्यापेक्षा वयानं समान असलेले, माझ्यापेक्षा वयानं लहान असलेले ह्या सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन हा मेळावा या ठिकाणी संपन्न केलेला आहे। या ठिकाणी आम्ही काम करत असताना गेले 2, 2.5, 3 महिने आम्ही सर्वच समाज बंधू महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन समाज बांधवांच्या प्रतिक्रिया घेऊन हा मेळावा कशा पद्धतीने केला पाहिजे याची आम्ही दखल घेतली होती। त्याचप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे आज प्रथमच इतक्या वर्षानंतर हा मेळावा गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी होत आहे। हे होत असताना आज माझा समाज पूर्ण भारावून गेलेला आहे। आज माझा समाज खुश झालेला आहे। त्यांना जे गणेश कला क्रीडा मंचचं स्टेज मिळालं, या ठिकाणी 3,500 ते 4,000 एवढी माणसं, एवढं माझा समाज बांधव इथं बैठक बसलेला आहे।
हे होत असताना माझी पार्किंगची व्यवस्था मी 3,500 ते 4,000 गाड्या बसतील याची आम्ही व्यवस्थेचं ध्यान टाकलं. त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था आम्ही 5,000 लोकांचं जेवण केलेलं आहे. व्हीआयपीची सिटिंग वेगळी केलेली आहे आणि सर्व स्तरातील इथं गोर गरीब त्यानंतर उच्च वर्गीय IT सेक्टर मधले सगळेच वधू आणि वर या ठिकाणी आलेले आहेत. हा कार्यक्रम घेत असताना इथं 100% नाती जुळतात, 100% विवाह होतात. याचप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, त्याचप्रमाणे चष्मे वाटप आणि डोळे तपासणीचं हे आम्ही आयोजन करत असतो. त्याचप्रमाणे अजून एक समाज बांधिलकी म्हणून आम्ही आमच्या समाजासाठी महाराष्ट्र विणकर याचा संघटना करून महाराष्ट्रामध्ये प्रथमच 75 वर्ष महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षामध्ये पहिल्यांदाच विणकर समाजाची कुठेतरी गणना केली गेलेली आहे आणि विणकर समाजाला एकत्र आणण्याचं काम आम्ही या देवांग कोष्टी समाज पुणेच्या मार्फत केलेलं आहे. यामध्ये आम्हाला इतकं मोठं यश प्राप्त झालेलं आहे की याच्या आमची दखल घेतली गेली, विणकर समाजाची दखल घेतली गेली, देवांग कोष्टी समाजाची दखल घेतली गेली आणि आम्हाला शासनाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विणकर समाजासाठी स्वतंत्र विणकर आर्थिक महामंडळ आम्ही खेचून आणलं. याच्यामध्ये माझा सर्व समाज बांधव, सर्व महाराष्ट्र आम्ही एकत्र केला आणि हीच डोकी आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये समाजाला आणि राष्ट्राला आणि राज्याला दाखवायचं आहे. आमचा समाज संघटित झालेला आहे. आम्ही काय करू शकतो हे एक छोटस वधूवर मेळाव्याचे उदाहरण आहे. मात्र या आर्थिक महामंडळ घेत असताना आज आम्हाला शासनाने 50 कोटी रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. याच्यामध्ये येणाऱ्या बजेटमध्ये 2025च्या बजेटमध्ये 50 कोटीचं 500 कोटी करायची आमची मनीषा आहे आणि मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र केलेलंच आहे आणि एकत्र करून ती माझी मनीषा पूर्ण करणार. समाजाला आम्ही कुठेतरी मोठ्या उंच स्थानावर नेणार आणि असाच समाज बांधव फिरत असताना समाज बांधवांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. असेच आशीर्वाद येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला समाज बांधव द्यावा ही विनंती करतो. त्याचप्रमाणे पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघामध्ये काम करत असताना आमच्या चिंचवडचे आमदार, विद्यमान आमदार माननीय शंकरभाऊ जगताप हे काही कारणास्तव हजर नाही राहू शकले. मात्र त्यांनी त्यांचे दिलगिरीचे पत्र आणि माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकाऱ्यांना इकडे पाठवून जे आमच्या समाजाचं, आमच्या कार्याचं कौतुक केलं त्यासाठी मी शंकरभाऊ जगताप आणि माझ्या पूर्ण सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन मानतो. आणि इथं शंकरभाऊ जगताप सारख्या युवा आमदारांनी आमच्या कार्याची दखल घेतली त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम तर सर्व देवांग कोष्टी समाजाचे जे बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांचं सगळ्यांचं इथं स्वागत आणि असे मेळावे होत राहो, कारण याच्या मागे काही दुसरी कारणं पण असतात. या निमित्ताने सर्व समाजातील लोक एकमेकांना भेटतात, एकमेकांचा परिचय होतो. जे लोक आपल्याला कधी भेटले पण नाहीयेत किंवा जे आपल्या समाजातील लोक आहेत, जे आपापल्या समाज कार्यात खूप अग्रेसर आहेत, त्यांच्या पद्धतीने ते खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, त्या सगळ्यांचे थोडेफार इनपुट्स पण आपल्याला भेटून जातात. त्यामुळं मी सर्वप्रथम तर पूर्ण कमिटीचं खूप आभार मानेन की त्यांनी मला इकडे बोलवलं, मला एवढा मान सन्मान दिला, तर त्याच्यासाठी मी नक्कीच त्यांचा ऋणी आहे. आणि हा उपक्रम जवळजवळ 40-45 वर्षांपासूनचा चालू आहे. हा असाच उपक्रम पुढे चालत राहावा आणि असेच अनेक मान्यवर इकडे यावे, त्यांनी त्यांचे इनपुट्स द्यावे आणि जे काय वधूवर सूचक मंडळ आहे त्या निमित्ताने किंवा त्याच्या अनुषंगाने जितक्या जास्तीत जास्त जोड्या बनतील तितका आनंदच आहे. मी प्रथम 42व्या पुणेमध्ये जे घेतला आता वधूवर सूचक मेळावा, ह्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. एक चांगल्या प्रकारे म्हणजे महाराष्ट्रातील जे कोष्टी समाज आहे त्या सर्वांना एकत्र आणायचं काम हे पुणे कोष्टी समाज करते आणि एक आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं सुद्धा इचलकरंजीत आम्ही असून आमच्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा त्यांनी दखल घेऊन आम्हाला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांना मी शुभेच्छा देतोय त्या सर्वांना. नमस्कार सर्वांना. आज मला देवांग कोष्टी समाज पुणे तर्फे समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. गेली 10 वर्ष विश्वशांती देवांग फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये गरीब होतकरू मुलांना स्कॉलरशिप देणे, त्यांना शिक्षणासाठी मदत करणे, आरक्षणचे काही प्रश्न असतील त्याच्यावरती चर्चा करणे किंवा ज्या ज्या स्टेजला आरक्षणमध्ये अडचणी येतात त्या ठिकाणी मार्ग काढणे, अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवत असताना
या कार्याची दखल घेऊन मला जो हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। मी अरुण वरवडे, राष्ट्रीय अध्यक्ष देवांगन कोष्टी कोस्टा फेडरेशन। आज देवांग कोष्टी समाज पुणे यांच्या मार्फत 42वा वधूवर मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे साकार होत आहे। मला आनंद होत आहे की आज जवळपास 4000 समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि जवळजवळ 1000च्या वर वधूवरांची नोंदणी झालेली आहे आणि वधूवर मेळावे हे काळाची गरज आहे। त्या निमित्ताने एक पुस्तिका काढली जाते ज्यामध्ये वधूवरांची माहिती असते आणि सगळ्यांना घरबसल्या ही माहिती आपोआप उपलब्ध होते। हा मेळावा जवळपास 90 सालापासून मी ह्या संस्थेचा अध्यक्ष असताना चालू केलेला आहे आणि मला आनंद होत आहे की ती परंपरा आजही चालू आहे। लग्नाची जी समस्या आहे ती अतिशय बिकट आहे आणि आपण बघतो आहे की मुलांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या अवास्तव असतात, अवाजवी असतात, त्या तडजोडीच्या मूडमध्ये नसतात। त्यामुळे लग्नाचं वय वाढत असतं आणि लग्नाचं वय वाढलं की समस्या वाढतात। तुम्ही व्हॉट्सअपवर बघितलं असेल एका चिमणीची गोष्ट आली आहे। ती चिमणी 40 वर्षाची होईपर्यंत तिचं लग्न जमत नव्हतं, फक्त अपेक्षा। तर मी ह्या मुलांना सांगेल की अपेक्षाचं ओझं डोक्यावर बाळगू नका। लग्न ही व्यवहार नाहीये, ती एक संस्था आहे, ते एक पारंपरिक बंधन आहे, पवित्र बंधन आहे। त्या बंधनामध्ये अडकताना देवाणघेवाण किंवा अपेक्षा, अवाजवी अपेक्षा या सगळ्यांचा त्याग करून आपलं लग्न कसं जमेल, आपलं वैवाहिक जीवन कशा प्रकारे चांगलं सुरू होईल याकडे मुलामुलींनी लक्ष द्यावे आणि आपण परत वधूवर मेळ्यामध्ये येऊ नका, तुमचं लग्न याच वधूवर मेळ्यामध्ये जमावे असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या कार्यक्रम प्रसंगी आमचे माननीय आमदार शंकरभाऊ जगताप उपस्थित राहणार होते, पण त्यांना पुढील काही कार्यक्रमानिमित्त त्यांना या ठिकाणी येणं जमलं नाहीये, त्यामुळं त्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी त्यांचं शुभेच्छेचं पत्र घेऊन आलेलो आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या समाजामध्ये एवढी मोठी एवढी संख्या जमा होईल आणि इथं वधूवर परिचय मेळावा एवढ्या थाटामाटात आयोजित होतोय। तर खूप छान वाटलं। पुढील कालामध्ये त्यांच्या जे आता जो 42वा देवांग कोष्टी समाजाचा जो परिचय मेळावा आहे तो असाच अथंग प्रमाणात चालू राहावा आणि असंच समाजाने एकत्र काम करावं असं मी शंकर भाऊ मित्र परिवाराच्या वतीने आणि मी आदेश नवले माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी वधूवर सूचक मेळावा जो आयोजित केलेला आहे तो मेळावा खऱ्या अर्थानं खूप सक्सेसफुली झालेला आहे। त्यांच्या सगळ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळे विश्वस्त यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं असे कार्यक्रम होणे हा समाज बांधवामध्ये मेसेज पोहोचणे फार गरजेचे आहे आणि आमचे मित्र सन्माननीय दत्ताभाऊ ढगे आणि त्यांची सगळी टीम यांना खरोखर मनापासून शुभेच्छा अशा पद्धतीने द्या वाटतात। आज ह्या कार्यक्रमाला जवळजवळ 4 ते 4.5 हजार समाज बांधव जमलेला आहे आणि वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून एक एकूणेकाची विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी होत असताना हे पाहुणे असतील, मित्र परिवार असतील, यांच्या सगळ्यांच्या भेटीगाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असून हा खरोखर आनंदाचा क्षण या ठिकाणी झालेला आहे। मी मनापासून ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। समाज एकत्र येण्यासाठी म्हणून जे पुणे देवांग कोष्टी समाज जे हे काम जे करते वधूवर मेळाव्याचं खरोखर अप्रतिम आहे आणि अशीच त्यांच्याकडून सेवा व्हावी आणि ह्या सर्व जे ढोले साहेब असतील, अरुणराव वरडे साहेब असतील, ढगे साहेब असतील आणि त्यांचं जे संचालक मंडळ ट्रस्टी मंडळ जे आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांची सेवा होत राहावी अशी मी प्रार्थना करतो। थँक्यू, धन्यवाद। खरं म्हणजे महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे जे विविध उपक्रम चालतात त्यामध्ये हा पुण्याचा जो वधूवर मेळाव्याचा उपक्रम आहे तो सर्वात श्रेष्ठ ठरतो। कारण मी राज्यभर फिरतो। मी माझ्या अध्यक्षपदाच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत साधारण कोष्टी समाजाच्या 101 गावांना भेटी दिलेत आणि आमची देवता चौंडेश्वरी मातेच्या 75 मंदिरांना भेटी दिल्या। मी जिथं जाईल तिथं प्रत्येक जण जो जनसंपर्काचा माध्यम स्वीकारला जातो तो पुण्याचा हा वधूवर मेळावा। राज्यात अनेक मेळावे होतात पण ज्याच्या त्याच्या ताकदीप्रमाणे होतात, पण पुण्याचा हा मेळावा सर्वांच्यात आदर्श घेण्यासारखं अतिशय उत्कृष्ट असं हे आज संयोजन बघायला मिळालं। असेच उपक्रम यांचे चालत राहावे। महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा।
देवांग कुस्ती समाज खरं पाहिलं तर खूप पूर्ण महाराष्ट्रभरातून जमलेले हे सर्व पालक, पाल्य व समाज कार्यकर्ते आज ह्या समाजाबद्दल निष्ठा, संघटित चांगले विचार व ह्या समाजाला पुढे घेऊन जाण्याची जी दिशा या सर्व समाज बांधवांनी ठेवलेली आहे ती खूपच एक वाखाणण्याजोगी आहे। खरं पाहिलं तर समाजामध्ये हे असे उदाहरण फार कमी पाहायला भेटतात, पण आज इथला बहुसंख्य जन सहभाग पाहून 4-4.5 हजाराची जी जमा झालेली जी वस्तुस्थिती आहे पाहून खूप आम्ही भारावून गेलेलो आहोत। देवांग कुस्ती समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वधूवर मेळाव्यासारखे असे उपक्रम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं याच्या पाठीमागे 42वा हा वधूवर मेळावा आहे आणि हा खूप सक्सेसफुली करण्यामध्ये पूर्ण समाजातील पदाधिकारी, त्याच्यामध्ये दत्ताभाऊ ढगे आणि यांची सर्व टीम, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी या सर्वांनी तडमोल आणि खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करून हे समाजाचं सामाजिक बांधिलकी जपून एक आणि अभिनंदनपर कार्य केलेलं आहे। मी माझ्या कठारे परिवाराच्या वतीनं तसेच आमचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो। माझं नाव आहे आकाश पवार आहे। मी गुजरातवरून आलेला आहे, अंकलेश्वर वरून, आणि इथं मी यांचा परिचय ऑनलाईन बघितला होता देवांग कुस्ती समाजकडून। तिथं मी रजिस्ट्रेशन केलेलं आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर 500 रुपये फी भरलेला आहे आम्ही, आणि 500 रुपये फी भरले त्याच्यानंतर आम्हाला ऑनलाईन पावती आलेली, ते आम्हाला ईमेल थ्रू आलेली, आणि ईमेल थ्रू आल्यानंतर आम्ही इथं त्यांचं कार्यक्रम होतं 25 तारीखला, आणि 25 तारीखला कार्यक्रम होतं तिथं आम्ही इथं आलो आणि पुण्याला आलो, आणि पुण्यावरनं इथं आम्हाला पूर्ण इथं माझा बॅच नंबर होता, तिथं बॅच नंबर रजिस्टर होता, तिथं सांगितलं आणि आम्हाला इथं पावती देतात आणि इकडं हे हॉलमध्ये पूर्ण बसायची व्यवस्था आणि सर्व व्यवस्थित आहे, आणि पूर्ण वर वधूंना एकदम व्यवस्थितरीते विचारतात आणि परिचय स्वतःला द्यायचा असतो तिथं, आणि बॅच वाईज टोटली सर्वांना उभे ठेवतात आणि स्वतःचा परिचय द्यायचा असतो। आणि इथं भोजनाची पण कार्यक्रम सवय ठेवलेली आहे सर्व पूर्ण फॅमिली सोबत। आणि हे समाज देवांग कुस्ती समाज मध्ये पहिल्या वेळा आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंदित झालो आणि पूर्ण सहकार भेटतो। मी उमेश विनायक वेचलेकर, साधारणतः 14 वर्षापासून देवांग कुस्ती समाज या समाजाशी मी म्हणजे माझं नातं दृढ झालेलं आहे, आणि या सगळे जे देवांग कुस्ती समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ते अगदी तळमळीने, की मी आजपर्यंत असे कोणताही समाज बघितला नाही की एवढं मनापासून आणि रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते मला दिसलेले नाहीत। कारण की माझा पण मोठा समाज आहे, परंतु त्यामध्ये तेवढे कार्यकर्त्यांना तळमळ नाही की जेवढी मला देवांग कुस्ती समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत दिसली। हा वधूवर मेळावा हा 42वा वधूवर मेळावा आहे, परंतु नुसतं महाराष्ट्रातूनच नाही पण छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, पंजाब तिकडनं पण इथे वधूवर मेळावे येतात, त्यामुळे हा राष्ट्रीय स्तरावरती झालेला वधूवर मेळावा आहे। आणि समाजाचं आम्ही व्रत घेतलेलं आहे समाज सेवा करण्याचं, हे 42वा आहे। आई चौंडेश्वरी आम्हाला सहकार्य करते, शक्ती देते, म्हणून समाजाची आम्ही सेवा करू शकतो। धन्यवाद। हॅलो, माझे नाव स्वरूपा शरद कवडे। इथे देवांग कुस्ती समाजाने जो मेळावा आयोजित केला आहे तो अतिशय छान आहे, व्यवस्था अतिशय उत्तम आहे, आम्हाला खूप छान ट्रीटमेंट इथे मिळत आहे, आणि देवांग कुस्ती समाजाचे खूप खूप आभार, कारण अशा ठिकाणी सगळेजण जमतात आणि एकमेकांच्या ओळखी होतात, आणि ही गोष्ट समाजासाठी खूप महत्वाची आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी सगळे वधूवर जेव्हा येतात तेव्हा जास्तीत जास्त मुलांना, मुलींना आपल्याला भेटायला मिळते, आणि त्याच्यातून आपण आपल्या आवडीचे स्थळ चांगल्या प्रकारे निवडू शकतो। त्यामुळे हे अतिशय छान प्रोग्राम त्यांनी अरेंज केला आहे असे मला वाटते। त्यांच्या मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार इचलकरंजी संजय दादा कांबळे, अध्यक्ष चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी, विट्याहून समाजसेवक उत्तम बापू चौथे, सांगलीहून समाजसेवक व तरुण पिढीला विशेष मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य करणारे नारायण उंटवाले, महाराष्ट्रातील आदर्श संस्था पुरस्कार 100 पूर्ण झालेला देवांग कुस्ती समाज, चौंडेश्वरी मंदिर बोर्डिंग कोल्हापूर, देवांग पुरस्कार मध्ये समाजसेवक किशोर खोजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयराव
टिकोळे, विश्वस्त व समाजसेवक शिवाजीराव वाघुंबरे, महाराष्ट्रातील आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार डॉक्टर अविनाश सांगोलेकर, सौ वंदना नंदकुमार गोडसे, आदर्श माता पुरस्कार श्रीमती पुष्पावती मारुतराव सपाटे यांना देण्यात आला. प्रमुख पाहुणे IAS अधिकारी नवी दिल्ली ओंकार राजेंद्र गुंडगे, कसबा विधानसभा आमदार हेमंत रासने, चिंचवड विधानसभा आमदार शंकरभाऊ जगताप, उदयराव बुगड, भगवान गोडसे दादा, श्रीकांत तरवडे, वसंतराव मेहत्रे, विष्णुभाऊ कोटे, दत्तात्रय ढगे, वैभव मेहत्रे, अरुणराव वरोडे, गणेश अवनकर, मंदताई टकले, विजयराव टकले, राजेंद्र गुंडगे, गणेश अवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक व सहकारिता मंत्रालय नवी दिल्ली नामदार मुरलीधर मोहोळ यांनी फोन आणि पत्राद्वारे हार्दिक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या राज्यमंत्री नगर विकास परिवहन वैद्यकीय शिक्षण नामदार माधुरीताई मिसाळ यांनी देखील सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कसबा विधानसभा आमदार हेमंत भाऊ रासने, कसबा भाजपा अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, सरचिटणीस बापू मानकर, माजी कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सामाजिक कार्यकर्ते राजू ठिगळे यांनी कार्यक्रमास हजर राहून जमलेल्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. समाजाचे धडाडीचे युवा नेतृत्व समाजसेवक विश्वस्त दत्ताभाऊ ढगे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले, लवकरच विणकर आर्थिक महामंडळ पुण्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. या समारंभाकरिता महाराष्ट्र तसेच राज्यातून देखील सुमारे 5,000हून अधिक जास्त समाज बांधव एकत्र आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित असणारे कोल्हापूर देवांग कोष्टी समाजाचे पदाधिकारी राजेंद्र ढवळे, अध्यक्ष गजानन समंग, सेक्रेटरी मोहन हजारे, उपाध्यक्ष राम मोकोटे, उपाध्यक्ष अनिल भंडारे, ऑडिटर संचालक प्रशांत आमने, विशाल मोकाटे, शशांक मोकाटे, रुपेश रोडे, राहुल कवडे, राहुल खारगे, श्रीमती शैला मोरे, बाबूराव ढवळे, माजी उपाध्यक्ष युवा संघटना व महिला मंडळ प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात हजर होते. इचलकरंजीहून प्रशांत सपाटे, प्रमोद सपाटे, म्हाळसाकांत कवडे, कुमार कबाडे, रामभाऊ निंबाळकर, दिलीप भंडारे, विजय मुसळे, स्मिता सातपुते, सुयश बुगड, पेठ वडगावहून सचिन लोले व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत वधूवरांनी आपला परिचय दिला. देवांग कोष्टी समाज पुणे नेहमीच असे स्तुत्य उपक्रम आयोजित करत असते. जमलेल्या सर्व समाज बांधवांनी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याचप्रमाणे उत्तम जेवणाची सोय आलेल्या सर्व VIP लोकांकरिता स्वतंत्र दालन, स्वतंत्र जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल सर्वच समाजाची विशेष विचारपूस व काळजी घेतल्याबद्दल आभार मानले. देवांग कोष्टी समाज पुणे व पिंपरी चिंचवड नेहमीच असे समाज उपयोगी कार्य, समाजसेवा, युवकांसाठी कार्य, गरजूंसाठी नोकरी, महिलांकरिता शासकीय योजना असे स्तुत्य उपक्रम समाजासाठी आणि विणकर तसेच सर्वच OBC बांधवांकरिता करत आहे. भविष्यात हे सर्व कार्य असेच सुरू असणार आहे. भव्य 42व्या वधूवर मेळाव्याचे रात्रंदिवस एक करून कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समाजातील अध्यक्ष मल्हारराव ढोले, उपाध्यक्ष रोहिदास वारे, कार्याध्यक्ष विजय नडे, सचिव बालाजी बोत्रे, खजिनदार शिवाजी वाघुंबरे, अरुणराव वरोडे, दत्ताभाऊ ढगे, रमाकांत असलकर, गणेश टेके, भरत आमने, सतीश लिपारे, वकील हरिश्चंद्र डोईफुडे, रवींद्र भुते, लक्ष्मण गुरसाळी, वकील अमित टकले, वकील सचिन देवांग, मेघमाला पांडकर, वैशाली भंडारे, वकील संजय गोडसे, शोभा ढगे, अर्जिता मडके, अश्विन चोथे, दत्तात्रय खोले, अक्षय भुते, सुनील अण्णा आमने, अविनाश सांगोलेकर, डॉक्टर सुरेश लाटणे, वकील अभिजित डोईफुडे, अमोल झिरमुटे, सूर्यकांत ढगे, नितीन भागवत, मनीषा आमने, कुरकुटे, ज्ञानेश्वर बोडके, किशोरजी खोजे, मिलिंद भाऊ कवडे, उमेशजी वेचलेकर, अमित जगताप, कॅटरिंग कुलकर्णी, गणेश कला केंद्र व्यवस्थापक खिलारे साहेब या सर्वच मंडळींनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ अर्जिता मडके यांनी केले. प्रस्तावना समाजाचे अध्यक्ष मल्हारराव ढोले यांनी केली. आभार प्रदर्शन सचिव बालाजी बोत्रे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.